नमस्कार, मैं अभिषेक दुबे, महाराष्ट्र टीवी 24 में आप सभी का स्वागत है। स्थानीय जिला परिवहन मालिकों को कंपनी धारक पहली प्राथमिकता देगी और राज्य सरकार स्थानीय परिवहन मालिकों को पहली प्राथमिकता देगी, ऐसी त्रिवेणी अर्थ मूवर्स और लाइड्स मेटल कंपनी के एमडी ने स्थानीय शिक्षित बेरोजगारों को आश्वासन दिया, लेकिन इसके बावजूद संचालन नहीं किया गया। पिछले 5 वर्षों से सूरजागढ़ खदान में स्थानीय शिक्षित बेरोजगारों की उपेक्षा की जा रही है और राज्य के बाहर के बलों के माध्यम से स्थानीय परिवहन मालिकों को ठेका दिया गया है। ट्रांसपोर्ट मालिकों ने कलेक्टर और पुलिस अधीक्षक को बयान दिया है। राज्यातील लोकांना मात्र त्यांना ओव्हरलोडचं सुद्धा काम त्या ठिकाणी सुरू आहे, पण आमच्या गाड्या त्या ठिकाणी उभ्या आहेत। 1.5 महिन्यानंतर आता ईएमआय भरण्याची आमच्या मागे खूप मोठी उपासमारी आहे। आज कुटुंब चालवायचं आहे का त्या सूरजागडच्या भरोश्यावर घेतलेल्या ट्रकांची ईएमआय भरायचे हे आमच्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे आणि आम्ही प्रत्येक प्रशासनातल्या राजकीय सगळ्याच लोकांपर्यंत गेलो, पण कुठेही न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही। आम्ही सगळ्या लोकांना आज निवेदन दिलो, कलेक्टर साहेबांना दिलं, आता प्रेसमध्ये सांगितलेलं आहे, याच्यानंतर आमदार खासदारांना देणार आहोत, उद्या पालकमंत्री इथे असतील 15 ऑगस्टला तर त्यांना सुद्धा देणार, मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही जाणार आहोत। हे सर्व करून आम्ही 5-6 दिवसाचा सर्वांनी मिळून एक अल्टिमेटम दिलेला आहे की 16 तारखेपासून जर आम्हाला आमच्या समस्यावरती कुठल्याही बाबतीमध्ये निराकरण झाले नाही व त्याबद्दल सोडवण्याची कुणाची जर मानसिकता दिसली नाही तर आम्ही आमच्या गाड्या तर टप्प ठेवले आहेत, ते टप्प ठेवतच परत। पण सूरजागडची जी आता लोहखनिजची जी आता वाहतूक आहे ती वाहतूक सुद्धा आम्ही होऊ देणार नाही। मग ते आमच्यावर केसेस लागले तर चालेल, आम्ही लोकशाहीच्या मार्गाने चालू, पण तिकडून जर आमच्याकडे दडपशाही होणार असेल पण ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही। कारण कितीतरी वर्षानं इथला नक्षलवाद संपावा, इथला आदिवासी लोकांना कुठेतरी त्यांची एक दिनचर्या किंवा त्यांचा दैनिकमान उंचवावा या उद्देशाने या ठिकाणी मायनिंगचं काम झालं, या ठिकाणी कोळसरीचा प्रकल्प सुरू आहे, पण इथल्या स्थानिकांना डावलण्यात येतं, हे वारंवार सांगण्यात येत आहे। मग ते कुठल्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत असो, ट्रान्सपोर्टच्या बाबतीत असो, कुठल्याही बाबतीमध्ये असो, 3 ते 4 हजार गाड्या रोज तिथं लोडिंग होतात। अनेक राज्यातले, मग छत्तीसगड असेल, यूपीचे असतील, अनेक राज्यातले त्या ठिकाणी, गुजरात पासूनच्या गाड्या त्या ठिकाणी, आमच्या सर्व ट्रान्सपोर्टरचे 44 ते 45 ट्रान्सपोर्टर, आमचे फक्त 150 ते 175 गाड्या ठिकाणी। असं असताना या 150 गाड्यांना ते काम देऊ शकत नाही। आमच्या पोटावर लाथ मारण्याला ते तयार झालेली आहे। इथले कुठले तरी प्रशासकीय अधिकारी त्यांच्या चिरीमिरीला घेऊन आम्हालाही दाबण्याचा प्रयत्न करत आहे। आता आमच्या समोर एकच पर्याय आहे की येत्या 16 तारखेपासून सूरजागड लोहखनिज, बाकी ट्रान्सपोर्टर सुरू राहणार, सूरजागडचं लोहखनिज घेऊन जाणार। आम्ही हात जोडून त्या सर्व ट्रान्सपोर्टरना विनंती करू का हा आमच्या समस्या पूर्ण होतपर्यंत तिथला लोहखनिज वाहतूक आम्ही होऊ देणार नाही, अशी या आपल्या सर्व पत्रकाराच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना, प्रशासनांना, त्या लाईटच्या अधिकाऱ्यांना, तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांना, सर्वांना या ठिकाणी आम्ही निवेदन करतो। प्रकल्पाचे आम्हाला किती रोज ॲक्सिडेंट होत आहेत, आमच्या लोकांचे जीवितहानी केलं जात आहे, तिकडचे सर्व शेती बुडालेल्या आहेत, रस्ता पाहिला तर तो आलापल्ली ते आष्टीपर्यंतचा रस्ता पूर्ण उकडून गेला। ही सर्व आम्ही सहन करायची, पण इथल्या सूरजागडच्या मायनिंगच्या पैशावर मात्र बाकी लोक मोठे व्हायचं, असं जर असेल तर ही गोष्ट आम्ही मात्र समोरच्या काळात, येत्या काळामध्ये होऊ देणार नाही, हे आम्ही सर्वजण एक मुखाने या ठिकाणी सांगत आहोत। महाराष्ट्र टीवी 24 के लिए गडचिरोली से कृष्णा वागर्डे की रिपोर्ट। के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं।